नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे भास्कर काका आणि जीवा दोघे जण बोलत असतात. तेव्हा भास्कर काका म्हणतात की जीवा, अरे जे काही घडलं ते सगळं मला कळलं. मी शनायाला खूप समजवण्याचा प्रयत्न करतोय. नशिबामध्ये जी गोष्ट असते तीच घडते. मी नाही का किती प्रयत्न केले शनाया आणि पार्थचं लग्न व्हावं म्हणून, पण शेवटीला काय झालं, शनयाने पार्थबरोबर लग्न करण्याचा हट्ट केला होता आणि म्हणून मी येऊन विक्रम बरोबर बोललो. पण विक्रमने मला स्पष्टपणे सांगितलं होतं की पार्थ नंदिनी बरोबरच लग्न करणार आहे, त्या दोघांचंच लग्न होणार आहे. पण शेवटीला काय झालं, पार्थचं लग्न काव्याबरोबर झालं आणि नंदिनीचं लग्न तुझ्याबरोबर झालं. आणि हेच मी शनयाला समजावून सांगतोय की गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाही. तरीसुद्धा ती माझं काही ऐकायला तयारच नाही आहे, हट्ट सोडायलाच तयार नाही आहे. तेव्हा आता इथे शनया आता कुठे मूव ऑन होते, हळूहळू मूव ऑन होते असं भास्कर काका जीवाला सांगत असतात. तेव्हा जीवा म्हणत असतो अगदी बरोबर, गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नाहीच घडत. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भास्कर काका म्हणत असतात मुलीच्या हट्टापायी मी माझी जीवा भावाची इथे मैत्री गमावून बसलो. माझे 2 मित्र कायमचे माझ्यापासून दुरावले. आता त्यांना मी परत कसं आणू याचाच विचार करतोय. तेव्हा जीवा म्हणत असतो काका, तुमची काही हरकत नसेल तर मी काय म्हणतो, तुम्ही एकदा बाबा आणि नंदिनीशी बोलून घ्या ना, तुम्हाला जे काही वाटतं ते. हे बघा, नात्यामध्ये कटुता आली असली तरीसुद्धा ती आपणच दूर केली पाहिजे की नाही. तुम्हाला जर इथे वाटत असेल की त्यावेळेला जे काही झालं होतं ते चुकीचं आहे तर तुम्ही या बाबांबरोबर बोला, तुमची ती मैत्री अजूनसुद्धा तुम्ही टिकवू शकता ना. तेव्हा इथे भास्कर काका म्हणतात की जीवा, तू अगदी बरोबर बोलतोयस. तेव्हा मग तुझं काय चाललंय आता ते सांग. तेव्हा जीवा म्हणतो मी एकदम ठीक आहे, आता शनया बरी आहे ना. तेव्हा काका म्हणतात हो, शनया आता बरी आहे, हळूहळू ती तिच्या आयुष्यामध्ये पुढे जाते. त्यानंतर इथे भास्कर काका म्हणतात आणि तुझं काय, तू काय करायला आला होतास. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो की मी एक नवीन स्टार्टअप सुरू करतोय आणि त्याचंच प्रेझेंटेशन मी तयार करत होतो. मला फक्त थोडंफार फंडिंग हवं आहे, त्यासाठीच प्रयत्न सुरू आहेत. तेव्हा इथे भास्कर काका म्हणतात अरे वा, काहीतरी वेगळं करतोयस, स्वतःचं करतोयस, चांगली गोष्ट आहे. भास्कर काका म्हणतात मग तू एक काम का नाही करत. तुला माहिती आहे का जीवा, अरे कितीतरी मुलं आमच्याकडे येतात आणि आम्हाला प्रेझेंटेशन वगैरे दाखवतात, आम्ही त्यांना फंडिंग करत असतो. पण अजूनपर्यंत काही लोक, जी मुलं मला प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी आले ते मला काही पटले नाही. तुझ्याकडे जर चांगली आयडिया असेल तर आम्हाला तू नक्की दाखव. तेव्हा इथे जीवा म्हणतो अरे वा ठीक आहे, मी आत्ताच तुम्हाला दाखवतो. भास्कर काका म्हणतात नाही, असं नाही, तू माझ्या ऑफिसला ये, माझं पॅनल माझ्याबरोबर असेल आणि तू प्रेझेंटेशन दे, आम्हाला ते आवडलं, आम्ही तुला लगेच फंडिंगला तयार होऊ. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जीवा म्हणतो की ठीक आहे, मी तुमच्याबरोबर ऑफिसला येतो आणि तुम्हाला प्रेझेंटेशन देतो, मलासुद्धा फंडिंगची गरज आहेच. तर प्रेक्षकांनो इथे आता काव्य अभ्यास करत असते. तेवढ्यातच दरवाजा नॉक होतो. काव्य जाऊन दरवाजा उघडते तर तिथे पार्थ आलेला असतो. पार्थ आल्यानंतर ती म्हणते तुम्ही इथे काय करताय. तेव्हा पार्थ म्हणतो मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. काव्या म्हणते मी अभ्यास करते, आता नको बोलूया, माझी लिंक तुटेल. तेव्हा इकडे आता पार्थ म्हणत असतो की तुमची अभ्यासाची लिंक तुटेल, पण काव्या इथे माझी लिंक कशाशीच जुळत नाही आहे, कळते का तुला. माझी लिंक कुठल्याच लिंकबरोबर जुळत नाही आहे, मला तुमच्याबरोबर बोलायचं आहे. तेव्हा इथे काव्या म्हणत असते पार्थ प्लीज, मला नाही बोलायचं आहे तुमच्याबरोबर, आता सध्या मला फक्त माझ्या अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करू द्या. तेव्हा इथे काव्या म्हणत असते की प्लीज पार्थ, आपण नंतर बोलूया. पार्थ म्हणतो नाही, जोपर्यंत तुम्ही माझ्याबरोबर बोलत नाही मी कुठेही जाणार नाही आहे, मला 5 मिनटं तुमच्याबरोबर बोलायचंच आहे. तेव्हा इथे काव्या म्हणते कशाला बोलायचं आहे तुम्हाला, काय आता बोलायचं आहे. तेव्हा पार्थ म्हणतो नक्की काय चाललं आहे ते सांगा मला. आई खाली काय बोलत होती तुमच्याबद्दल, असं तुमच्या दोघींमध्ये नक्की काय चाललं आहे, मला ते जाणून घ्यायचं आहे. सगळं ठीक आहे ना काव्या, तुमच्या दोघींमध्ये सगळं ठीक आहे ना. तेव्हा काव्या म्हणते हो पार्थ, सगळं काही ठीक आहे. तेव्हा पार्थ म्हणतो काव्या मला सगळं ठीक वाटत नाही आहे, मी खरंच सांगतो आहे, या घरामध्ये काय चाललं आहे मला खरंच काही कळत नाही आहे. मला इथे नको नको ते विचार येत आहेत, बेचैन झालो आहे मी, माझं मन स्थिर झालेलं नाही आहे. प्लीज तुम्ही मला सांगा ना काय चाललं आहे तुमच्या मनामध्ये, नक्की काय चाललं आहे तुमच्या दोघींमध्ये. जे काही असेल ते प्लीज शेअर करा माझ्याबरोबर. तुमच्याकडे बघून असं वाटतं आहे की नक्कीच तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. काय लपवताय का तुम्ही काव्या माझ्यापासून. तेव्हा काव्या त्याच्याकडे बघतच राहते. तेव्हा पार्थ म्हणतो प्लीज प्लीज तसं काय असेल तर मला सांगून टाका, मनामध्ये कुठलीही गोष्ट ठेवू नका.
मी तुम्हाला केली तर मदतच करेन, काहीतरी सोल्युशन देईन, पण प्लीज प्लीज तुम्ही माझ्यापासून गोष्टी लपवून ठेवू नका, त्याचा मला जास्त त्रास होतो. जे काही असेल ते तुम्ही बोला ना माझ्याशी. तेव्हा काव्या म्हणत असते, पार्थ प्लीज मला काहीही बोलायचं नाही आहे, काहीही सांगायचं नाही आहे. मी नाही लपवत आहे तुमच्यापासून, सांगण्यासारखं खरं तर काय नाहीच आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, खरंच खरंच सांगण्यासारखं काय नाही आहे? प्लीज काव्य असं करू नका, प्लीज सांगा ना. तेव्हा काव्य मनामध्ये विचार करते, खरंच सांगू का सगळं पार्थला? पार्थ मला नक्की समजून घेतील आणि कदाचित आईंनासुद्धा समजावून सांगतील माझी बाजू. बोलू का सगळं पार्थबरोबर? तेव्हा इथे पार्थ म्हणतो, काव्या बोला ना प्लीज, जे काही असेल ते स्पष्टपणे बोला, मला ऐकायचं आहे. तेव्हा काव्या म्हणते, खरंच काही नाही आहे, सांगण्यासारखं खरंच काही नाही आहे पार्थ. आणि काव्य इथे पार्थला आता काहीच सांगत नाही. पण प्रेक्षकांनो, जीवा आता धावत पळत आलेला असतो. जीवा धावत पळत येतो आणि नंदिनीला ओरडतच येतो, लहान मुलांसारखा, नंदिनी नंदिनी असं जोरात ओरडत येतो. तेव्हा नंदिनीसुद्धा इथे आपली रूम क्लीन करत असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, नंदिनी अगं माझं प्रेझेंटेशन खूप जास्त आवडलं आणि ते लोक मला फंडिंग करायला सुद्धा तयार झालेत. तेव्हा नंदिनी म्हणते, काय? अरे वा. आणि एक्साइटमेंटमध्ये दोघेजण एकमेकांना इथे घट्ट मिठी मारतात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता जीवा म्हणत असतो, नंदिनी मला खरंच खूप आनंद झाला आहे, हे सगळं तुझ्यामुळे झाले नंदिनी, तुझ्यामुळे मी प्रेझेंटेशन देऊ शकलो, तुझ्यामुळे मला ते लोक फंडिंग करायला तयार झालेत. मला तर इथे जग जिंकल्यासारखं वाटतंय. मला असं वाटतंय की या सगळ्या जगामध्ये मी स्टॉपवरती आहे की काय असं वाटायला लागले मला नंदिनी. मला खरंच खूप आनंद झाला आहे, मला फंडिंग मिळणार आहे, माझ्या स्वतःचा स्टार्टअप सुरू होणार आहे आणि हे सगळं नंदिनी तुझ्यामुळे झाले. तुझ्यामुळे मी हे सगळं करू शकलो, खूप काही अचिव्हमेंट केल्यासारखं वाटते मला, खरंच सांगतोय. तेव्हा नंदिनी म्हणत असते की मलासुद्धा खूप आनंद झाला आहे, तुमचा आनंद बघून मी पण खुश आहे आणि तुम्ही जिथे कुठे असाल ना, तुमची ही बायको खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभी आहे. तेव्हा जीवा म्हणतो की मला तू पाठीशी नको आहेस, मला तू माझ्यासोबत हवी आहेस, असं इकडे जीवा नंदिनीला म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे काव्य म्हणते, आता जा ना पार्थ, प्लीज प्लीज तुम्ही जा, मला अभ्यास करू द्या. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, नाही जाणार मी. तेव्हा काव्य म्हणते, ठीक आहे मग मीच जाते. तेव्हा काव्य जात असताना इथे पार्थ तिचा हात पकडतो. तेव्हा काव्य म्हणते, पार्थ हे काय करताय तुम्ही? तेव्हा पार्थ म्हणतो, काय करतोय म्हणजे? मी तुम्हाला काहीतरी विचारतोय ना, मला सांगा बरं, तुम्ही काय लपवतोय माझ्यापासून? मला तुमचं आणि आईचं टेन्शन बघवत नाही आहे, प्लीज सांगा ना. तेव्हा काव्य म्हणते, पार्थ प्लीज प्लीज सोडा हात, कुणी बघेल ना. पार्थ म्हणतो, बघू दे तर बघू दे, कुणाला बघायचं आहे त्यांना बघू दे, तुम्ही सत्य सांगितल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही आहे. तेवढ्यातच इथे आता काव्या बाहेर बघत असते. तेव्हा पार्थ म्हणतो, काय झालं, तुम्ही बाहेर काय बघताय? मी तुमचा हात पकडला तर त्याच्यामध्ये कुणाला काय बोलायचं आहे? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता मानिनी आलेली असते. तेव्हा इथे पार्थ आणि काव्या दोघेजण एकमेकांचा हात लगेचच सोडतात. तेव्हा प्रेक्षकांनो, मानिनी म्हणते, पार्थ अरे तू इथे काय करतोयस? तुला तुझी कामं नाही आहेत का? तेव्हा पार्थ म्हणतो, नाही आई, कामं तर आहेत मला खूप, पण माझं कामात मन लागत नाही आहे. घरामध्ये जो काही हा गोंधळ सुरू आहे ना, त्यामुळे माझं कामामध्ये लक्ष लागत नाही आहे. मला खूप टेन्शन आहे आई. मला असं वाटतंय की काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही दोघीजणी माझ्यापासून लपवताय. मी काव्याला आणि तुला टेन्शनमध्ये नाही बघू शकत. प्लीज तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते मला सांगा ना. तेव्हा मानिनी म्हणते, पार्थ अरे असं काय करतोयस? सगळं काही ठीक आहे, काहीच झालेलं नाही आहे. आणि हे बघ, काव्य इथे अभ्यास करायला आली आहे ना, तू जर इथे सारखा सारखा येऊन तिच्याबरोबर बोलायला लागलास तर तिला डिस्टर्ब नाही होणार का? तेव्हा पार्थ म्हणतो, त्यांना डिस्टर्ब कशाला होईल, मी 5 मिनटं फक्त त्यांच्याबरोबर बोलायला आलो आहे. ते सुद्धा खाली तुम्ही दोघीजणी ज्या पद्धतीने बोलत होता ना, तेव्हा मला टेन्शन आलं, म्हणून मी तुझ्याबद्दलच त्यांच्याबरोबर बोलायला आलो आहे. हो ना काव्या? तेव्हा इथे मानिनी म्हणते, अच्छा माझ्याबद्दल बोलत होता का तुम्ही? काय बोलत होता तुम्ही दोघेजणं? तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, काव्याला मी विचारलं पण काव्य काही सांगायलाच तयार नाही आहे. तेव्हा मानिनी म्हणते, हो का? का काव्याकडे आहे का काही सांगण्यासारखं? काव्या तुझ्याकडे काही सांगण्यासारखं आहे का? तेव्हा इथे काव्य आता गप्पच बसते. तेव्हा पार्थ म्हणतो, आई अगं काय चाललंय, का असं बोलतेस तू? नक्की काय चाललंय, काही सांगशील का? मला सांगा ना प्लीज, माझ्याशी बोला, माझ्यापासून काही लपू नका. माझं मन शांत होत नाही आहे, मला सारखं सारखं टेन्शन येते, मला विचार येत आहेत तुमचे. तेव्हा मानिनी म्हणते, पार्थ तू आमचं टेन्शन नको घेऊ आणि हे बघ, आता काव्याला अभ्यास करू दे, तिला स्वतःला सिद्ध करायचं आहे ना, तिने मला वचन दिले की ती स्वतःला सिद्ध करणार आहे म्हणून. त्याच्यामुळे तू आता तिला सारखं डिस्टर्ब नको करू, मला काही झालेलं नाही आहे. अरे आता मुलं म्हटल्यानंतर आईला थोडंफार टेन्शन येणारच.
आई आहे ना मी, माझ्या मुलांची काळजी मी नाही करणार तर कोण करणार? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे काव्यासुद्धा तेच म्हणालेले असते की माननी काकू काही चुकीचं वागत नाही आहेत, तुम्ही सगळे त्यांची मुलं आहात, तुमचं चांगलं व्हावं भलं व्हावं असंच त्यांना वाटतं आणि म्हणून त्या जरा विचार करतायत, बाकी काही नाही. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की आई, अगं मला माहिती आहे जे काही घरामध्ये चाललं आहे त्याचा तू विचार करतेस, पण त्यामुळे तुम्ही सारखं डिस्टर्ब राहणं हे चुकीचं आहे ना. हे बघ, तू आधी अशी नव्हतीस, मला माहिती आहे तू अशी नाही आहेस, आणि जर तू तशी वागत असशील तर मला टेन्शन येणारच ना. माझ्या आईने इथे हसत खेळत राहणं, जे काही मनात असेल ते बोलून टाकणं, असं मला माहिती आहे. गोष्टी लपून ठेवणं हे मला माहितीच नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानिनी म्हणत असते, कोण लपून ठेवते काही? कुणी काही लपवत नाही आहे. काय गं काव्या, कुणी काही लपवते का एकमेकांपासून? अरे जे काही मनात असतं ते मी बोलतेच की, पण आता असं काही नाही आहे रे सांगण्यासारखं. बरं तुला माझ्याशी बोलायचं आहे ना, माझ्याबरोबर बोलायचं आहे का तुला? मग चल ना माझ्या रूममध्ये, काव्याला कशाला डिस्टर्ब करतोयस? तुला माझ्याबद्दल बोलायचं आहे तर माझ्याशी बोल ना. चल रूममध्ये जाऊया, तिथे मी तुझ्याशी बोलते. माझ्या डोक्यात काय चाललं आहे हे मी तुला सांगते. काव्याला तिचा अभ्यास करू दे. खरं तर आता काव्याने फक्त अभ्यास करणं, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करणंच गरजेचं आहे. कसं आहे, अभ्यासामध्ये बिझी राहिली ना तर बाकीच्या गोष्टींकडे तिचं लक्षच जाणार नाही. बाकीच्या गोष्टींबद्दल तिला विचार करायला वेळसुद्धा मिळणार नाही, नाही का काव्या? तेव्हा पार्थ, तू आता नको तिला डिस्टर्ब करू, तू चल माझ्याबरोबर. आणि काव्याला ती पुस्तक देते आणि म्हणत असते की काव्या, तू अभ्यास कर, तुला स्वतःला सिद्ध करायचं आहे ना. मी वाट बघते ग, माझे डोळे आसुसलेत की तू स्वतःला कधी सिद्ध करणार आहेस ते बघण्यासाठी. कळते का तुला? आणि इथे जात असताना आता पार्थ म्हणतो की ठीक आहे काव्या, तुम्ही अभ्यास करा, तुम्ही प्लीज अभ्यासावरती फोकस करा, तुम्हाला कुणीही डिस्टर्ब करणार नाही आहे. आणि तो तिथून जात असतो तेव्हा मानिनी थांबते दरवाजा लावायला आणि काव्याला म्हणत असते की माझ्या मुलाचा आता हात यापुढे परत पकडायचा नाही, माझ्या मुलाचा अजिबात हात पकडायचा नाही, असं इथे आता मानिनी काव्याला सांगते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी आणि जीवा या दोघांनी जी काही एकमेकांना घट्ट मिठी मारलेली असते, नंतरला ते दोघेजण आता ऑकवर्ड होतात, एकमेकांपासून बाजूला होतात. त्यानंतर इकडे तिकडे बघतात. त्यानंतर जीवा आणि नंदिनी दोघेजण एकमेकांकडे बघतात आणि एकमेकांना सॉरी म्हणतात. जीवा म्हणत असतो, सॉरी, ते एक्साइटमेंटमध्ये मी आलो आणि तुला मिठी मारली, मला खूप आनंद झाला होता ना. तेव्हा नंदिनी म्हणते, हो मी पण तेव्हाच तुम्हाला मिठी मारली. तेव्हा इकडे आता नंदिनी आणि जीवा म्हणत असतात की बरं काही हरकत नाही. तेव्हा जीवा म्हणतो, अगं मी इतकं मोठं अचिव्हमेंट केलं आहे काहीतरी आणि तुला आनंदच झालेला दिसत नाही आहे. ती म्हणते, नाही मला आनंद झाला आहे. तेव्हा तो म्हणतो, हो का, मग कॉंग्रॅच्युलेट वगैरे काहीच करत नाही आहेस, माझं अभिनंदन करत नाही आहेस? तेव्हा नंदिनी म्हणते, अरे हो कॉंग्रॅच्युलेशन्स. तेव्हा ती हात पुढे करते शेक हँड करण्यासाठी. नंतरला इथे जीवाचा हात मागेच असतो. तेव्हा ती हात खाली करते, पुन्हा जीवा तिला शेक हँड करण्यासाठी हात पुढे करतो. त्यानंतरला पुन्हा नंदिनी पुढे करते, जीवा मागे करतो. तेव्हा इथे दोघे आता ऑकवर्डनेसमधून बाहेर येतात आणि म्हणतात, सॉरी सॉरी, हे घ्या, तुमचं खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स, असं इथे नंदिनी आता भरभरून जीवाला म्हणते. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, कॉफी, तुमच्यासाठी चहा आणू का गरमागरम? तेव्हा इकडे जीवा म्हणतो, हो चालेल ना, तू माझ्यासाठी गरमागरम एकदम परफेक्ट चहा घेऊन ये. मी चहा पीत पीत तुला सगळं काही सांगतो की मी कशा पद्धतीने प्रेझेंटेशन केलं, कशा पद्धतीने ते प्रेझेंटेशन मी प्रेझेंट केलं, मला कुणी फंडिंग केलं आहे, कशा पद्धतीने गोष्टी जुळून आल्या, हे सगळं मी तुला सांगतो. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, अरे बापरे, हो का, म्हणजे आता हे सगळं बोलायचंच आहे का? तेव्हा जीवा म्हणतो, म्हणजे म्हणजे तुला ऐकायचं नाही आहे का मी कसं आणि काय काय सगळं केलं ते? तुला ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नसेल ना, ठीक आहे, मी तुला काही सांगतच नाही, असं इथे आता जीवा म्हणत असतो. जाऊ दे जाऊ दे, तुला नाही ऐकायचं आहे ना, मग मी नाही सांगत. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो मला असं नव्हतं म्हणायचं, म्हणजे हे सगळं सांगायचंच आहे तर मी असं सहजच म्हणाले. तेव्हा आता सांगा ना, प्लीज प्लीज सांगा, मला ऐकायचं आहे, प्लीज जीवा सांगा ना, आता काय एवढा भाव खात आहे, प्लीज बोला. तेव्हा इथे जीवा थोडा रुसलेला असतो. नंतरला म्हणतो, बरं ठीक आहे, सांगतो मी कसं आणि काय काय केलं. तेव्हा इथे जीवा म्हणतो, तुझी आयडिया मला आवडली, मी माझं नवीन स्टार्टअप सुरू करायला घेतलं, प्रेझेंटेशन मी तयार केलं होतं, थोडंसं जे बाकी राहिलं होतं ते ऑलमोस्ट मी आता कॅफेमध्ये बसून करत होतो, पण नंतर काय झालं, माझा लॅपटॉप आहे ना तो स्विच ऑफ झाला.
लॅपटॉप बंद झाला कारण मी चार्जर न्यायला विसरलो होतो ना. सॉरी मी चार्जर न्यायला विसरलो. मग माझा लॅपटॉप बंद झाल्यानंतर कॅफेमध्ये खूप लोक बसली होती. मी त्यांना विचारत होतो की कुणाकडे लॅपटॉपचा चार्जर आहे का. सगळेजण नाहीच म्हणत होते. अचानक मला मागून उजव्या बाजूने एक आवाज ऐकू आला की तुझ्या लॅपटॉपचा चार्जर माझ्याकडे आहे. आणि म्हणून मी मागे वळून बघितलं तर ती तीच व्यक्ती होती ज्या व्यक्तीने मला इथे मदत केली चार्जर देऊन. त्यानंतरला माझ्याबरोबर ती बसली आणि माझ्याबरोबर बोललीसुद्धा. मी त्यांना सांगितलं की मला असं प्रेझेंटेशन द्यायचं आहे, मला फंडिंगची गरज आहे, मला माझं स्टार्टअप सुरू करायचं आहे. तर त्यांनी मला माझं प्रेझेंटेशन माझ्या ऑफिसमध्ये येऊन दे म्हणजे पॅनेलसमोर असं मला सांगितलं. मी प्रेझेंटेशन पॅनेलसमोर दिलं. त्यांना माझं प्रेझेंटेशन खूप आवडलं आणि ते लगेच मला फंडिंग द्यायला तयार झालेत. हां, आता 2-3 गोष्टी आहेत ज्या माझ्यामध्ये कमी होत्या त्या मला त्यांनी सांगितल्या आणि मला आता त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे. तेव्हा इथे आता नंदिनीला खूप आनंद होतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ म्हणत असतो, आई तू म्हणाली होतीस ना की रूममध्ये जाऊया, तिथे गेल्यानंतर मी सगळं काही सांगेन. आता तू ये बरं इथे बस आणि सांग, मला खरं सांग नक्की काय चाललं आहे. तेव्हा इथे मानिनी म्हणते, काय करू, सांगू का सगळं पार्थला, इथे काव्याच्या अफेअरबद्दल सांगू का, तो घेईल का मला समजून. तेव्हा ती पुन्हा विचार करत असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता जीवाने नंदिनीला सगळं सांगितलेलं असतं. तेव्हा नंदिनी म्हणते, अरे वा, ते लोक तुम्हाला लगेच फंडिंग करायला तयार झालेत, ही तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे तो माणूस भेटला काय, लगेच मदत केली काय, प्रेझेंटेशन बघून फंडिंग देतोय काय, खरंच चांगला माणूस आहे तो. पण जीवा एवढं सगळं सांगितलं, पण तो माणूस नक्की कोण होता ते नाही सांगितलं तुम्ही मला. तेव्हा जीवा म्हणतो, अरे हो, ते पण सांगायचंच आहे नाही का. त्यांचं नाव आहे तुझ्या बाबांचे आणि माझ्या बाबांचे मित्र भास्कर काका, ते मला फंडिंग करणार आहेत असं आता जीवा नंदिनीला सांगतो. नंदिनी म्हणते, काय, भास्कर काका, आणि ते आश्चर्यचकित होते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सविता काकू जे कपडे घेऊन आलेले असतात त्यातला पहिलाच ड्रेस असतो तो म्हणजे काव्याचा. तेव्हा पार्थ म्हणतो, अरे ताई, हे काय, तुम्ही जे कपडे घेऊन आलात तर इथे काव्याच्या ड्रेसला हा कसला डाग लागला आहे, एवढा डाग. तुम्हाला माहिती आहे का, हा ड्रेस आहे ना तो काव्याचा फेवरेट ड्रेस आहे, त्याला असा डाग लागला आहे, कसा दिसतोय तो. त्यानंतरला त्या ताई म्हणतात की मशीनमध्ये सगळ्यांचे कपडे असतात ना, तेव्हा कदाचित डाग लागला असेल. तेव्हा पार्थ म्हणतो, अहो तसं असेल तर काव्याचे कपडे तुम्ही वेगळे धुवून टाका ना, कारण का त्यांच्या कपड्यांना डाग लागलेले त्यांना आवडत नाही. तेव्हा एक काम करा, तुम्ही आता हा धुवू नका, तुम्ही ड्रायक्लीनला द्या. हा ड्रेस आहे ना तुम्ही ड्रायक्लीनला द्या, मी तुम्हाला पैसे देतो, प्लीज तो व्यवस्थित क्लीन करून आणा, असं इथे आता पार्थ म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मानिनी म्हणत असते आपल्या मनामध्ये, अरे बापरे, म्हणजे इथे ह्या पार्थला काव्याच्या ड्रेसला लागलेला डाग चालत नाही आहे, तर तो काव्याच्या चारित्र्यावरती लागलेला डाग हा सहन करू शकेल का, अजिबात नाही, त्याला ते सहनच होणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, पार्थ म्हणत असतो, आई आता कसला विचार करतेस, तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे ना, मग बोल ना, का लपवतेस माझ्यापासून. तेव्हा मानिनी म्हणते, अरे पार्थ बाबा, खरंच काही नाही आहे रे, अरे घरामध्ये इतकी कामं असतात ना, मी उगाचच असा काही बाई विचार करत बसते आणि मग सगळी कामं ना राहून जातात. मी जाते, सगळी कामं उरकते, आपण नंतर बोलूया का. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, अगं आई तू असं काय करतेस, आताच म्हणालीस ना की तिथे काव्याला डिस्टर्ब होईल, आपण माझ्या रूममध्ये जाऊन बोलूया, म्हणून आपण इथे आलो आहे ना. आई तू इथे बस इथे, हे बघ मला तुझा त्रास बघवत नाही आहे, तू अशी अजिबात नाही आहेस जशी तू झाली आहेस. माझी आई म्हणजे स्पष्ट वक्ता आहे, तिच्या मनात जे काही असेल ती पटकन बोलून टाकते, पण आता तू हरवल्यासारखे असते, मनामध्ये खूप काही साठवून ठेवल्यासारखं वाटते तुझ्याकडे बघून. तेव्हा प्लीज आता माझ्यापासून काही लपू नकोस, जे काही असेल ते माझी ऐकायची तयारी आहे, अगदी स्पष्टपणे जे काही असेल, न घाबरता, न काही मनामध्ये ठेवून प्लीज माझ्याशी बोल ना, प्लीज आई बोल. तेव्हा इथे मानिनी म्हणते, नाही रे पार्थ, बोलण्यासारखं खरंच काही नाही आहे, जर तसं असतं तर मी तुला सांगितलं नसतं का. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही आई, तसं काहीतरी आहे, तू काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतेस, असं आता पार्थ म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे सगळेजण ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात. तेव्हा रम्या काहीतरी चुकीचं बोलते. तेव्हा इथे आता पार्थ म्हणत असतो की 1 मिनिट, इथे प्रत्येकाशी बोलताना रिस्पेक्टफुली बोलायचा, अजिबात एकमेकांवरती आवाज चढवायचा नाही आणि एकमेकांचा अनादर करायचा नाही, कळलं. तेव्हा इथे बोलत असताना आता पार्थला ठसका लागतो. तेव्हा काव्या लगेचच आपला ग्लास उचलून आता पार्थला पाणी प्यायला देत असते. तेव्हा इथे मानिनी तिच्या हातातून ग्लास घेते आणि स्वतः पार्थला पाणी प्यायला देते.
त्यानंतर इथे नंदिनी खूपच जास्त रम्या आणि वसूवरती चिडलेली असते. नंदिनी म्हणते, यापुढे जर तुम्ही आमच्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तर मी कुणाचीही वाट बघणार नाही. मी स्वतः तुम्हाला दोघींना या घरातून हकलून देईन. कळलं ना तुम्हाला? जास्त शहाणपणा करायचा नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता वसू म्हणत असते, तू काय आम्हाला घरातून बाहेर काढणार ग? आता त्रास आम्ही देणार तुला. आता उद्या ना तुझ्या बाबतीत केवढा मोठा धमाका होतो ना ते बघस तू. तू जो काही आम्हाला इथे आता आवाज चढून आमचा शहाणपणा काढलायस ना, तुला धडा शिकवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं वसू आता म्हणत असते.